नमस्कार, नंदिनीज किचन्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने अंड्याचा रस्सा। त्याकरता आपण इथे साहित्य घेतलेलं आहे। अंडी, टोमॅटो, कोथिंबीर, 2-3 तमालपत्र, कढीपत्ता, कांदा, हिरव्या मिरच्यांचे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आणि हा कांदा आणि खोबरं भाजून वाटून केलेला हा मसाला आहे। आता आपण इथे टाकणार आहोत तेल। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकतोय तमालपत्र, तुकडे करून तमालपत्र टाकतोय। त्यानंतर टाकणार आहोत आपण ही हिरवी मिरची। कांदा आणि कढीपत्ता। मीठ टाकूया याच्यामध्ये। इथे टाकणार आहोत आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट। टोमॅटो टाकतो आपण। त्याच्यात आपण टाकणार आहोत हळद, हा तिखट मालवणी मसाला आहे। गरम मसालाची पावडर टाकलेली आहे 2 चमचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। कमी जास्त प्रमाणात तुम्हाला कसं तिखट हवं ते टाकू शकता तुम्ही। ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आधी टाकली असल्यामुळे त्याचा पण तिखटपणा थोडासा आहे, म्हणून मी मसाला थोडा कमी टाकलाय। आता हे छान मॅश झालेलं आहे आपलं। आता आपण ह्याच्यामध्ये हे भाजलेलं वाटण टाकूया। वाटण ह्याच्यामध्ये छान आपण परतून घ्यायचंय। तेल सुटेपर्यंत थोडंसं चांगलं भाजायचं हे वाटण। आता हे बघा आपलं वाटण छान अगदी परतून झालेलं आहे मस्त। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी। गरम पाणी याच्याकरता टाकायचं की थंड पाणी टाकल्यानंतर मसाल्याची चव वगैरे थोडीशी बिघडते, म्हणून कधीही स्वयंपाक करताना काहीही करा तुम्ही, असा रस्सा वगैरे काही करत असाल तर गरम पाणीच टाकत जा। आणि आता ह्याला उकळी येऊ द्या।
आता हा रस्सा छान उकळलेला आहे. आता आपण गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आहे. थोडंसं मंद आचेवरच आपण अंडी त्याच्यामध्ये सोडायची आहेत. कोथिंबीर टाकली मी थोडी आणि आता याच्यामध्ये मी अंडी फोडून घेणार आहे. गॅस थोडा मंदच ठेवायचा आहे. आता याला मंद आचेवर उकळी येऊ द्या. आता हे पहा, आपली मस्त अंडी उकडलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपला झणझणीत गावरान पद्धतीने अंड्याचा रस्सा झालेला आहे. आता आपण सर्व करूया. आता आपला अशा पद्धतीने अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे. तर तुम्ही पण घरी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.